काम केला तसं महाराज उद्धवजी विचारतायत, सांगा गोपिकेनो हा कोणता रस्ता आहे? आणि विचारल्यानंतर महाराज त्याच्या जवळच एक पाट वाहत होता. त्या गोपिकेने सांगितलं, उद्धवजी हा पाट दिसतो ना, या पाटाच्या कडेकडे निघाल, नक्कीच मी नंदवाड्यामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. उद्धवाला महाराज विशेष वाटलं, हा पाठ नेमका कशाचा आहे? एवढ्या त्या महालातून नंदवाड्यातून वाहतोय का? हो म्हणे, नंदवाड्यातून वाहतोय. नंदवाड्यातून हा पाठ वाहतोय, कशाचा आहे म्हणे? त्यावेळी त्या गोपिकेने सांगितलं, ज्या दिवशी आमचा कृष्ण निघून गेला ना, त्या दिवशी त्या नंदवाड्यामध्ये विलाप करणारे गोपिका आहेत. अरे हजारो गोपिका त्या ठिकाणी विलाप करतायत आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहतायत आणि त्या अश्रूंनी तयार झालेला हा पाठ आहे. अरे त्या अश्रूंनी तयार झालेला पाठ आहे. जा म्हणे, या रस्ते पाटाच्या कडेकडे गेला तर तुम्ही नक्की त्या नंदवाड्यामध्ये जा. उद्धवजी विचार करतायत, भगवान परमात्मा किती दिवस झाले येऊन, आणि आजही त्या गोपिका भगवंताच्या विरहामध्ये रडतायत आणि त्यांच्या अश्रूंनी पाठ झालेला तयार झालेला पाठ आहे. त्या पाठाच्या कडेने महाराज उत्सुकता वाढली, त्या गोपिका कशा असतील, त्या नंदवाड्यानंतर आणि कशी असेल. त्या पाठाच्या कडेने गेले, नंदवाड्यामध्ये प्रवेश केला आणि नंदवाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर महाराज सर्व त्या अस्तव्यस्त पडलेल्या गोपिका, कृष्णा कान्हा कान्हा कृष्णा कृष्णा करून महाराज आक्रोश करण्याच्या गोपिका सर्वांग अस्तव्यस्त टाकलेला आहे. अंगावरची वस्त्र महाराज विस्कटलेले आहेत, सर्व केस विखुरलेले आहेत, कृष झालेले शरीर महाराज डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत. भगवान परमात्माचं नाव मुखामध्ये आहे, कृष्णा कृष्णा कृष्ण म्हणून आक्रोश करतायत. तेवढ्यामध्ये उद्धवजी जवळ गेले आणि उद्धवजी जवळ गेले, एका गोपिकेला विचारलं, नंतर